गणपती विसर्जन का करतात? एक सुंदर कथा. गणपती विसर्जनामागे एक सुंदर कथा आहे जी गणेश चतुर्थीच्या परंपरेशी जोडलेली आहे. ही कथा आपल्याला शिकवते की कोणताही आरंभ कितीही भव्य असो, त्याचा शेवटही तितकाच शांत आणि महत्वाचा असतो. ही गोष्ट आहे महर्षी व्यास आणि गणपती बाप्पाची. महाभारतासारखा प्रचंड ग्रंथ लिहिण्याची जबाबदारी महर्षी व्यासांवर होती, पण तो एवढा मोठा आणि क्लिष्ट ग्रंथ होता की तो केवळ बोलून पूर्ण करता येणार नव्हता. म्हणून त्यांनी असा एक लेखक शोधण्याचा निर्णय घेतला जो त्यांचे बोलणे थांबल्याशिवाय लिहित राहील. या कार्यासाठी व्यासांनी गणपती बाप्पाची निवड केली. गणपती बाप्पाने एक अट ठेवली, मी लिहायला सुरुवात केल्यावर तुम्ही कोणताही क्षण न थांबता बोलायला हवे. मी एकदा लिहायचे थांबलो तर पुन्हा लिहिणार नाही. व्यासांनी ती अट मान्य केली, पण त्यांनीही एक अट घातली, मी जे काही बोलेन ते तुम्ही पूर्णपणे समजून घेतल्यावरच लिहायचे. अशा प्रकारे महाभारताचे लेखन सुरू झाले. महर्षी व्यास सतत बोलत राहिले आणि गणपती बाप्पा ते सर्व समजून घेऊन लिहित राहिले. 18 दिवसांपर्यंत हे लेखन अखंडपणे सुरू होते. इतके दिवस एकाच आसनात बसून एकाग्रतेने काम केल्यामुळे गणपती बाप्पाच्या शरीराचे तापमान खूप वाढले. त्यांच्या शरीरावर उष्णतेमुळे ज्वलन होण्याचा धोका निर्माण झाला होता. ही गोष्ट व्यासांच्या लक्षात आल्यावर त्यांनी गणपती बाप्पाच्या शरीराला शांत करण्यासाठी आणि थंडावा देण्यासाठी त्यांना नदीत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बाप्पाला नदीत विसर्जित केले, ज्यामुळे त्यांच्या शरीरातील उष्णता शांत झाली आणि त्यांना आराम मिळाला. या घटनेची आठवण म्हणून गणेश चतुर्थीच्या उत्सवात गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन केली जाते आणि 18 दिवसांनंतर म्हणजे अनंत चतुर्दशीला त्यांचे विसर्जन केले जाते. या विसर्जनामागे ही श्रद्धा आहे की बाप्पा आपल्यासोबत आपल्या घरातील सर्व दुःख, संकटे आणि अडचणी घेऊन जातात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. हे विसर्जन केवळ मूर्तीला पाण्यात सोडणे नाही, तर एका महान कार्याचा शेवट आणि पुढील वर्षी पुन्हा भेटण्याची आशा आहे. ही कथा आपल्याला शिकवते की प्रत्येक मोठ्या कामाचा शेवट हा शांत आणि सौम्य असावा. गणपती विसर्जन हे केवळ परंपरेचे पालन नाही, तर ते एका आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कथेचा भाग आहे.